गायत्री, मी तुम्हाला आज घेऊन आली आहे जाधवगडला। हा शूट आहे तो संडेचा आहे आणि हे माझ्या मागे दिसतंय ते तुम्हाला जाधवगड आहे। खूप मस्त फोर्ट आहे। याआधी सुद्धा मी काम केलेलं आहे। तुम्हाला हे आता म्युझिक ऐकू येतं, हे त्यांचं ट्रेडिशनल वेलकमिंग म्युझिक आहे। इथे 2-3 कामं केलेली आहेत आणि ही माझी फर्स्ट क्लायंट मीटिंग आहे। होप सो जर इथे हे काम फायनल झालं तर आपण नक्की भेटूया विथ डिटेल की मी हे डेकोर कसं करते आहे आणि आतून जाधवगड कसं आहे। जेवढं मला असं त्यांचं एंट्रन्स आहे, म्हणजे गाडी इथून येते आणि मग इथे एक चेकपोस्ट लागतो आणि मग आपण आतमध्ये जातो आणि असं इथून चढून जायला आहे। हिच्या 2 मेन कमानी आहेत, एक तुतारी घेऊन स्वागत होतं आणि एक पुढेही स्वागत होतं आपलं। तर ही जी ऑरेंज बिल्डिंग दिसते ते म्युझियम आहे आई नावाचं, खूप मस्त कार्विंग केलेलं म्युझियम आहे। ही एक एंट्री आहे, तर इथे फर्स्ट एंट्री होते आणि सेकंड परत मेन एंट्रीवरती होते जिथे त्यांचं रिसेप्शन ऑफिस वगैरे आहे। आता हा माझ्या माहितीनुसार जो फोर्ट आहे तो प्रायव्हेट झालेला आहे, कमर्शियल झालेला आहे, त्यामुळे इथे वेडिंग्स वगैरे होतात। तुम्हाला खूप माहिती हवी असेल डिटेलमध्ये तर गुगलमध्ये नक्कीच आहे। तर असं सुंदर कार्विंग असलेलं हे म्युझियम आहे आणि इथे आम्ही वेडिंग करतो, म्हणजे विधी मंडप करतो। ट्रेडिशनल आपले सप्तपदी वगैरे होतात आणि विंटेज आणि माझं नातं एक वेगळंच आहे, कारण की मला विंटेज गोष्टी पाहायला, बघायला, अनुभव घ्यायला किंवा घरामध्ये काही गोष्टी विंटेज ठेवायला खूप आवडतं। तर अशा वस्तूला माझं काम करणं मी नशीबच समजते किंवा भाग्यच समजते आणि अशा वस्तूला हात लागणंसुद्धा तर मला खूप आवडतात ह्या गोष्टी। बघा किती सुंदर आहे, कार्विंग आहे, पूर्ण वुडन आहे आणि आतमध्ये म्युझियममध्ये पण वस्तू खूप छान आहेत, नक्की विजिट करा। ही मेन एंट्री आहे, पण इथून एंट्री बाहेरून डायरेक्ट नाही होत, आपल्याला फोर्टमधूनच होते। ॲक्सेस त्याचा फोर्टमधूनच आहे, डायरेक्ट रोडवरून नाही आहे। हा त्यांचा पूल एरिया आहे आणि तिथे आम्ही हळद प्लॅन करतो आहे। पूलच्या मध्ये तिथे स्टेज आहे, सो तिथे आपण हळद प्लॅन करतो आहे। त्याच्यानंतर हा त्यांचा लॉन आहे, तिथे आम्ही संगीत प्लॅन करतो आहे। असे त्यांचे 2-3 लॉन आहेत आणि एक मंदिर आहे, तिथेसुद्धा तुम्ही वेडिंग मंडप करू शकता। रिसेप्शन संगीतसाठी हे लॉन उत्तम आहेत आणि थोडा ब्रेक घेतला होता कारण की मुलं कंटाळत होती आणि इशूला हातात घेणं आणि वर खाली करणं खूप दमछाक होत होतं, त्यामुळे म्हटलं तिलाही थोडं मोकळं करूया। मी फर्स्ट टाईमच तिला लॉनमध्ये सोडलं होतं, त्यामुळे ती खूप एक्सायटेड होती। आणि मेधांश तर माझा खूप गुणी आहे आणि खूप गुणी माणूस बनतोय तो, मी घडवते असं मला वाटतं, कारण की मोठं छोटं त्याला असं काही नसतं, तो सगळ्यांमध्ये खूप छान मिक्स होतो, ओळख करतो आणि खूप रमून जातो। तर हे त्यांनी स्वतः ओळख केली होती आणि त्यांच्याशी खेळत होते आणि त्यांनी पण त्याला खूप छान रिस्पॉन्स दिला होता, ते महत्त्वाचं। असं काहीतरी फोर्टचा व्ह्यू आहे बघा, लिफ्टच्या एरियामधून, खूप सुंदर आहे। फक्त माहितीसाठी की वेडिंगसाठी तर उत्तमच आहे, स्टेसाठी पण उत्तम आहे, म्हणजे आपण पिकनिकसाठी पण खूप उत्तम आहे। फक्त वेडिंगसाठी व्हेन्यू कॉस्टली आहे, तर जे अफोर्ड करू शकता ते नक्कीच करू शकता। त्याची सगळी कॉस्ट प्राईस वगैरे त्यांच्या वेबसाईटवरती आहेच। तर त्यांचं रेस्टॉरंट आहे। अशा प्रकारे आमची गडाची व्हिजिट तर संपली, पण येता येता मला मस्त भाज्या दिसल्या ताज्या शेतकरी निलावाला घेऊन आले होते। तर मग कुठेही आपण कितीही काम केलं तर बॅकमाइंडला घराचं असतंच की घरात काय आहे काय नाही आहे। भाज्या संपल्या होत्या, त्यामुळे मी मस्त भाज्यांची शॉपिंग केली आणि मग आम्ही पुढे निघालो। तर रेस्टॉरंटमध्ये मुलाला खायला घातलं, एक चूल मटण म्हणून एक रेस्टॉरंट होतं, हायवेलाच आहे थोडं पुढे जाऊन। अळणी भातच खाल्ला आहे आम्ही तिथे, मुलाला खाऊ घातला आहे, त्यामुळे बाकीचं मी रिव्ह्यू तुम्हाला देऊ शकत नाही की काय फूड कसं आहे, चांगलं आहे नाही आहे, पण अळणी भात उत्तम होता, अळणी पाण्याला टेस्ट होती हे मी सांगू शकते आणि भाकऱ्या पण तिथे गरम गरम बनत होत्या। तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।